सत्कार समारंभ सगळे झाले आणि RSS मुख्य शिक्षक असल्यामुळे माझ्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. म्हणजे जीवनामध्ये जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला, परंतु नवीन चॅलेंजेस घेणं मला नेहमीच आवडलं. शिक्षक म्हणून तर सगळीच कामं जी हातामध्ये मिळाली ती केली. सगळ्यात महत्त्वाचं कोळी सरांनी खूप सांभाळून घेतलं, कारण मुलीच्या वेळेला प्रसंग अतिशय वाईट होता. मिसेसने पण सांगितलं, पण आता मी सांगत नाही कारण मला बोलता येणार नाही. परंतु समीर पाटील सरांनी मला सांगितलं होतं की तुम्हाला एवढे वर्ष तुम्ही काव्य याच्यामध्ये आहात, तर जे काय बोलायचं असेल तर काव्यामध्ये बोला, कारण बोलण्यासारखी परिस्थिती माझी आणखी बोलू शकणार नाही. मी जे सांगायचं ते कालच मी ढोके सरांनी मला विचारलं, म्हणजे सर कविता वगैरे लिहिलं का? म्हणलं मी लिहिले नाही, पण आता घरी गेल्यानंतर लिहितो म्हटलं. ते थोडक्यात लिहिलंय ते वाचतो. 2019च्या जानेवारीत ठरलो होतो अतिरिक्त, गर्भगृहीत होऊन आटले होते शरीरातील रक्त. ठाण्याच्या मंगला हायस्कूल मध्ये झालं होतं जमा, कोणत्या जिल्ह्यात जायचे मनाला लागली होती तमा. तिथे कोणताही वशिला येणार नव्हता कामी, नशीब आजमावण्याची लाभली संधी नाही. प्रामाणिक सेवा बजावल्याचा होता मनी विश्वास, डोंबिवलीचे नाव ऐकताच घेतला आनंदाने श्वास. एकच चिंता होती मनात, कशी असेल शाळा. लगबगीने आत आलो तर ऑफिसला होता टाळा. उपस्थित गृहस्थाला म्हणजे काय झालं होतं की समोरच्या बिल्डिंग मध्ये गेलो मी आणि त्या ऑफिसला टाळा. अरे बापरे म्हटलं, शाळेचं नाव तर आपल्याला सांगितलंय आणि ऑफिस कुलूप लावलं आणि सरस्वती नाव होतं. आपण रेकॉर्डला त्यावेळेस श्रीमती सावित्री बसप्पा हेबळे नाव बदललेलं नव्हतं. ते पाहिल्याबरोबर मी आतमध्ये गेलो आणि पाहिलं तर ते बाजूला काय काय नाही, सरांना भेटायचं. सर कोणते सर? कोळी सर. त्यांना ते बोलले मला ही सरस्वती बिल्डिंग आहे आणि समोर शाळा आहे, त्या शाळेमध्ये जा. मग तिकडे आल्यानंतर मग पुढे झालं की लगबगीने आत येतात समोर होते जायचे, समोर होते जाधव काका. मला म्हणाले आधी तणाव दूर काढून फेका. त्यांनी दिलेल्या ग्लासभर पाण्याने झाली तृप्ती, मग कोळी सरांना भेटून सांगितली अपगीती. सर म्हणाले योग्य जागी आले, लगेच व्हा जॉईन. लगेच मानवलो आय एम रेडी, हे तर लय फाईन. खळे सरांनी फिरून दाखवलं एकदम सगळे वर्ग. विद्यार्थी संख्या पाहून भारावलो, वाटले हाच स्वर्ग. कारण ज्यावेळेस ह्युम हायस्कूल मधून मी आलो त्यावेळेला त्या ठिकाणी संपूर्ण शाळेमध्ये 118 विद्यार्थी होते. एकेकाळी मला आठवतं की जवळजवळ आमचे 50 म्हणजे एका वर्गामध्ये मुलं 30 डिव्हिजन होत्या. 1,500 मुलं असायची. ज्या वेळेला मी त्या शाळेतून 118 मुलं होती. आता मध्ये गेल्यानंतर मी मोजली मुलं योगा दिनाच्या दिवशी, तर फक्त मला वाटतं ते किती 52-53 मुलं होते, म्हणजे एका डिव्हिजनचे नाही. आणि मग ज्या वेळेस मी सांगितलं की मी वर्गाचा क्लास टीचर आहे नववीचा आणि 88 मुलं आहेत, ते मला थापा मारता का तुम्ही? मी म्हटलं तुम्हाला कॅटलॉगचा फोटो पाठवतो. आणि फोटो पाठवल्यानंतर त्यांना स्वतःच असं वाटलं की अरे माझ्या पूर्ण शाळेमध्ये 88 मुलं नाही आहेत आणि यांच्या एका वर्गामध्ये 88 मुलं आहेत. म्हणजे एक मला अपेक्षा नव्हती, पण खूप चांगली शाळा मिळाली, सहकारी खूप चांगले मिळाले आणि वाटलंच नाही की आपला काळ असा गेला, 5.5 वर्षाचा काळ आपण असा सहज हुडकन गेला, म्हणजे समजलं नाही. आणि कधीच कुणाशी काही म्हणजे असं झालंच नाही की मन दुखावले वगैरे.